मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत आणि गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त भागातील लोकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीमधील अतिदुर्गम कवंडे गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून काल गडचिरोलीमधील C-60 जवानांचा सत्कार झाला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यादरम्यान 13 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण सुद्धा केलं। फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आतापर्यंत आत्मसमर्पण केलेल्या 12 नक्षली जोडप्यांचं सामूहिक लग्न सोहळा सुद्धा संपन्न झाला आणि त्यांच्याच या दौऱ्यासंदर्भातली आपण ही 3 दृश्य बघतोय। C-60 जवानांचा सत्कार, 13 नक्षल्यांचं काल हे आत्मसमर्पण आणि सामूहिक विवाह सोहळा सुद्धा या नक्षल्यांचा पार पडला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्यासोबत आहेत। आशिष, आपण काल बघितलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं होतं। आजचाही त्यांचा महत्त्वाचा दौरा असणार आहे। आजच्या दौऱ्यादरम्यान काय घडू शकतं? गौरी, नक्कीच म्हणजे महाराष्ट्राच्या एका भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात असणाऱ्या कवंडे या पोलीस स्टेशनला भेट देणारे पहिलेच मुख्यमंत्री आहेत आणि मुख्य म्हणजे तिथे जाऊन त्यांनी नागरिकांशी चर्चा केलेली आहे, नागरिकांशी संवाद केलेला आहे। तिथं त्यांनी एक पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, त्या मेळाव्यात सुद्धा त्यांनी संबोधित केलेले आहे आणि मुख्य म्हणजे थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी जी आहे ती चर्चा केलेली आहे व त्यांची समस्या जाणून घेतलेली आहे। काल जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा विविध कार्यक्रम जे आहे ते आयोजित करण्यात आलेला होता, त्यामध्ये काही हार्डकोर नक्षली आहेत त्यांनी सुद्धा आत्मसमर्पण केले होते आणि मुख्य म्हणजे 2 वर्दीधारी नक्षली जे आहेत ते सशस्त्र त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर जे आहे ते आत्मसमर्पण केलेले होते। त्यांनी आपले शस्त्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या समोर दिलेली होती व प्रत्येक आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी संविधान भेट देऊन त्यांना एक नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या होत्या। तसेच 12 जे आहेत ते नक्षली जोडपे आहेत जे आत्मसमर्पण केलेले आहेत, त्यांच्या सुद्धा लग्न सोहळा जो आहे तो खूप थाटात संपन्न झाला, तिथं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली होती। तसेच 19 वाहन जे आहेत ते खरेदी करण्यात आलेले होते, त्याचे सुद्धा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आणि मुख्य म्हणजे गडचिरोली सारख्या अतिदुर्गम असलेल्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कुठले जे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी या गडचिरोली जिल्ह्यात जे आहे ते रात्र काढलेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी जे आहे ते खूप आपण विकासात्मक कामे घेऊन येणार आहोत। गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राचा प्रवेशद्वार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे। नक्कीच आशिष, त्यांच्या दौऱ्याकडे, आजच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।